नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण बघतो आहोत की आपल्याला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकातून आरोग्य विभागाच्या विविध कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे। हे जे पुस्तक आहे विकास सिंदाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुंद यांनी लिहिलेलं विजयपथ पब्लिकेशनचं अत्यंत चांगलं पुस्तक। ओके, या पुस्तकातून आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि तो टॉपिक आहे मानवी शरीर, ज्याला आपण ह्यूमन बॉडी असं सुद्धा म्हणतो। ओके, तर मानवी शरीरासंदर्भात काय काय आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपल्याला आज या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। बघा, पहिला मुद्दा काय आहे, मानवी शरीराची निर्मिती असंख्य पेशीपासून झालेली आहे आणि हा जो पेशी आहे, पेशी हा सजीवाच्या शरीरातील मूलभूत घटक आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पेशीचे जे एकत्रित समूह असतात त्याला पेशी जल असं म्हटलं जातं। म्हणजे बघा, इथे पेशीची व्याख्या तुमची क्लिअर होते आहे। पेशी हा एक मूलभूत घटक आहे मानवी शरीरातील, हे लक्षात राहू द्या। दुसरं, पेशी जल नावाची एक दुसरी कन्सेप्ट लक्षात ठेवा। आणि या पेशी जलापासूनच अवयव तयार होतात, मानवाचे अवयव तयार होतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। म्हणजे मानवी शरीराचा जर अभ्यास करायचा असेल, एक शास्त्रीय अभ्यास करायचा असेल, तर मानवी शरीराचे दोन भागामध्ये विभाजन करावं लागते। एक म्हणजे मानवी शरीरातील अवयव आणि दुसरे म्हणजे मानवी शरीरातील संस्था। अवयव आणि संस्था या दोघांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो, त्याच्यातून मानवी शरीर काय आहे हे तुमच्या लक्षात येत असतं। पुढचा मुद्दा येतो मग मानवी शरीरामधील ग्रंथी कोणत्या आहेत। ओके, सगळ्यात आधी या ग्रंथी ज्या आहेत, या ग्रंथींचं कार्य नेमकं काय आहे। बघा, शरीरातील जे समन्वय म्हणतो आहे आपण, शरीरातील जे नियमन म्हणतो आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य, त्याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं कार्य जे आहे ते या ग्रंथींमार्फत होत असतं। ग्रंथी काय करतात नेमकं, ग्रंथी शरीरामध्ये संप्रेरक जे आहेत त्यांची निर्मिती करत असतात। मानवाच्या शरीरामध्ये अनेक ग्रंथी कार्यान्वित असतात, त्या ग्रंथी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत। कोणकोणत्या ग्रंथी असतात बघा, पीयूषिका ग्रंथी आहे, पराकंठस्थ आहे, आधी वृक्किश आहे, वृषण, कंठस्थ, उरोधिष्ट, लँगरहॅप दीपसमूह, रजोपिंड ग्रंथी, यकृत ग्रंथी, घामग्रंथी आणि वृक्क ग्रंथी, या अशा जवळपास 11 ग्रंथी आपण या ठिकाणी बघतो आहोत की मानवी शरीरामध्ये कार्य करत आहेत। आता याच्यात जर बघितलं, यांच्या आकारासंदर्भात तुम्ही बघितलं तर कंठस्थ ग्रंथी ही एक मोठ्या आकाराची ग्रंथी आहे। याच्या व्यतिरिक्त इतर ग्रंथ्या ज्या आहेत त्या आकाराने लहान आहेत। पुढे मास्टर ग्रंथी म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखायचं, तर ते पीयूषिका या ग्रंथीला ओळखायचं। मास्टर ग्रंथी कोणती आहे, पीयूषिका ग्रंथी, यालाच मग ती प्युटिटरी ग्लँड असंही आपण म्हणत असतो। ओके, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर ती यकृत। यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। यकृताला शरीराचा तपासणी नाका सुद्धा म्हटलं जातं। पुढे कंठस्थ ग्रंथीचं वजन किती, तर 25 ग्रॅम असतं। कंठस्थ ग्रंथीमधून कोणता स्राव त्या ठिकाणी हे होतो आहे, कोणतं संप्रेरक स्राव होतं आहे, तर थायरॉक्सिन हे संप्रेरक कंठस्थ संदर्भातले लक्षात असू दे। तसेच कॅल्सिटोनिन संप्रेरक आहे, हे सुद्धा कंठस्थ ग्रंथीमधून स्रवते आहे। पुढे पराकष्ट ग्रंथी जे आहे त्याच्यातून थायरॉइड ग्रंथीचा स्राव या ठिकाणी होतो आहे। पुढे शरीरामध्ये जर आयोडीन या घटकाची कमतरता निर्माण झाली तर कंठस्थ ग्रंथीस गलगंड नावाचा आजार होतो। आपण हा प्रश्न बघितला आहे, याच्या आधीचे जे आपण प्रश्नसंच बघितले की गलगंड हा कशामुळे होतो आहे, तर आयोडीनची कमतरता, आणि कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहे, तर कंठस्थ। पुढे यकृतामधील ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड नावाचे संप्रेरक जे आहे त्यांच्या मार्फत केले जाते। ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आहे, कशातल्या, यकृतातील। त्यासाठी कोणतं संप्रेरक आहे ते तुम्ही बघतायत। पुढे शरीरातील क्षारावर नियंत्रण ठेवण्याचे काम कशाद्वारे होते, तर मिनिरलोकॉर्टिकॉइड याच्याद्वारे शरीरातील क्षारांवर नियंत्रण ठेवले जातं आहे। पुढे लँगरहॅरचा जो द्वीपसमूह आपण म्हणतो तो शरीरामध्ये कुठे राहतो असं जर तुम्हाला विचारलं गेलं तर स्वादुपिंडाशी त्याचा संबंध आहे। आणि मग इन्शुलिन, ज्याच्याबद्दल आपण वारंवार ऐकलेलं असतं, याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो, डायबिटीज हा रोग होतो आहे। कशामुळे, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे। मग याच्यावरचे उपाय वगैरे तेही आपल्याला अभ्यासावे लागतात। पुढचा मुद्दा येतो उष्णतेचे नियमन करण्याचे कार्य मेंदूमध्ये स्थित असणाऱ्या हायपोथॅलॅमस ज्या ग्रंथी आहे यांच्या मार्फत होत असते, उष्णतेच्या नियमनाचे कार्य। पुढे मानवाच्या हातामध्ये आपण बघतोय तेलग्रंथ्या असतात, ओठामध्ये तेलग्रंथ्या कमी असतात,
म्हणून हिवाळ्यामध्ये ओठ फुटतात. म्हणजे उद्या सोपा प्रश्न तुम्हाला विचारला गेला की हिवाळ्यामध्ये ओठ का फुटतात, तर ओठामध्ये तेलग्रंथ्यांची संख्या ही कमी असते, हातामध्ये ती जास्त आहे, ते लक्षात राहू द्या. पुढे ग्लुकोजचे कोठार कशाला म्हणता येईल, तर यकृतामध्ये ग्लुकोजची निर्मिती होते आहे, म्हणून यकृताला ग्लुकोजचे कोठार असं म्हणायचं. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लहान अंतस्रावी ग्रंथी विचारली तर पीयूषिका सांगता आली पाहिजे. आणि स्वादुपिंड ही एक अशी ग्रंथी आहे की जी अंतस्रावी सुद्धा आहे आणि बहिस्रावी सुद्धा आहे. स्वादुपिंडाबद्दल आपण बोलतोय आणि स्वादुपिंड अत्यंत महत्त्वाची ग्रंथी, त्याचं कार्यही तितकंच महत्त्वाचं. पुढे मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत बघा. 9 प्रकारच्या इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये कार्य करतात. अस्थि संस्था, शोषण संस्था, पचन संस्था, स्नायू संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण, चेता संस्था, पुनरुत्पादन आणि नलिका विरहित संस्था. 9 संस्था आहेत, त्या आपण क्रमाने बघूया या ठिकाणी. पहिला मुद्दा म्हणजे अस्थि संस्था. तर अस्थि म्हणजे काय, हाडे, हाडांची संस्था. आणि अस्थिच्या किंवा हाडाच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असं म्हटलं जातं, हे लक्षात राहू द्या. हाडे कशापासून बनलेले असतात, कॅल्शियमपासून. शरीरामध्ये हाडांचं वजन किती असतं, म्हणजे शरीराच्या एकूण वजनाच्या तुलनेत तर 18% वजन ही फक्त हाडांचं आहे. लहान बालकामध्ये ज्याला आपण अर्भक म्हणू शकतो त्यामध्ये सुमारे 300 हाडं असतात. एकदम अर्भकामध्ये एकदम जे एका महिन्याच्या आजचं बाळ आहे त्याला आपण म्हणूया. त्यानंतर जे लहान मुलं आहे त्याच्यामध्ये 260 हाडं. आणि व्यक्ती जसा प्रौढ होत जातो तशी ती हाडं एकमेकाशी जुळत जातात आणि त्यांची संख्या कमी होत जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे असतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे कशाचे आहे, तर ते मांडीचे आहे, ज्याला फिमर असं आम्ही म्हणतोय. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कानाचे आहे, त्याला स्टेप्स असं म्हटलं जाते. बघा, फिमर सर्वात मोठे, सर्वात लहान स्टेप. तुम्ही ते कानाला हात लावून बघितलं तर एकदम ज्या ठिकाणी ते तुमच्या कानाला छिद्र पाडलेलं असतं बघा, तिथे ते हाड आहे. ओके, पुढे आपण जातोय. मानवी शरीरात सर्वात मजबूत हाड कोणते, बघा सर्वात मजबूत ते जबड्याचे, त्याला मॉलिब्लेडम असं म्हटलं जाते. पुढे 750 ते 800 किलोग्रॅम वजन तोलण्याची ताकद मानवाच्या त्या जबड्याच्या हाडामध्ये आहे, एवढं ते जबरदस्त पॉवरफुल. मग हाडाचे प्रकार कोणते, आकारावरून हाडाचे प्रकार कोणकोणते पडत आहेत. डोक्याचे कवटीचे हाडं 8 आहेत. का आपण बघितलं कवटी, पोकळी, त्या कवटीच्या पोकळीमध्ये मेंदू असतो. बरगाड्याची एकूण किती हाडं आहेत, तर 3 हाडं आहेत. प्रत्येक पायामध्ये किती हाडं आहेत, तर 29 हाडं आहेत. मग त्या पायामधले 29 हाडं, त्याचं वर्गीकरण आम्हाला करता आलं पाहिजे. मांडीचं 1 हाड, पायाची 2 हाडं, तळपायाची 5 हाडं आणि पायाच्या बोटामध्ये 14 हाडं असतात. बघा, इंटरेस्टिंग आहे. ओके, प्रत्येक पायामधील 29 हाडं. पुढे मग शरीरामधील हाडांची संख्या. कटी, पोकळीचे हाड हा चपट्या हाडाचा प्रकार आहे, लक्षात ठेवा, जे 3 हाडांनी तयार होत आहे. पुढे आपण बघतोय हातामध्ये किती हाडं आहेत, तर एकूण 30 हाडं आहेत. म्हणजे एका हातामध्ये 30, एका हातात 30, असे 60 हाडं. त्याच्यामध्ये मग तळ हातामध्ये 13 हाडे, बोटामध्ये 14 हाडे, त्या बोटाच्या कांड्या तुम्ही बघतात ना, 14 कांड्या असतात बरोबर. चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. मांडीत 1 हाड आहे, बाह्य नड असते आणि आतील भाग जो आहे तिथे 2 हाडं आहेत. घोट्याची हाडं 7 आहेत, तळपायाची हाडं 5 आहेत आणि बोटामधील हाडं जी आहेत ती 14 आहेत. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे पाठीचा मणका, यावर प्रश्न विचारला जातो. पाठीच्या मणक्यामध्ये एकूण किती हाडं आहेत, तर 33 हाडं आहेत, ज्यामध्ये माकड हाड जे 4 आहेत, कमराची हाडं 5 आहेत, त्रिकट 5 आहेत, छातीची हाडं 24 आहेत आणि मानेची हाडं 7 आहेत. ओके, पाठीच्या मणक्यामधील एकूण हाडे. पुढची संस्था आहे मज्जा संस्था, जी 3 भागामध्ये विभागली गेलेली आहे. अत्यंत महत्त्वाची संस्था, जिला मध्यवर्ती मज्जा संस्था, परिघीय मेघा संस्था आणि स्वायत्त मज्जा संस्था असं आपण म्हणतो. म्हणजे मेंदू संदर्भातलं या सगळ्या ही संस्था मेंदू संदर्भातील आहे. मेंदू भोवतालची जी आवरणे असतात ना, त्याला ती जी कवटी म्हणतोय आपण थोडक्यात आपल्या साध्या भाषेत, त्याला मस्तिष्क आवरण असं म्हटलं जातं, जे मेंदूचं संरक्षण करतंय. आणि मानवी मेंदू हा 5 भागामध्ये विभागलेला आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मग 5 भाग कोणते, मोठा मेंदू, लहान मेंदू, मज्जासेतू, मेंदूलंब आणि मध्य मेंदू. आता इथे कोणता मेंदू काय काम करतोय, मोठा मेंदू स्मरणशक्ती आणि आकलन कला विकसित करतो आहे. लहान मेंदू शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो आहे. मेंदू लंब जे आहे हे श्वसनावर नियंत्रण ठेवत आहे. पुढे
शरीरातील प्रत्येक भागाचा मेंदूशी जो संपर्क जोडला जातो आहे तो मज्जारज्जूमुळे जोडला जातो आहे. मेंदूपासून 12 मज्जातंतूंच्या जोड्या विकसित होतात. मानवी मेंदूचे वजन हे 360 ग्रॅम एवढे असते. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्र न्यूरोलॉजी हे आहे. आणि मानवी मेंदू कवटीमध्ये म्हणजेच केळीच्या सांध्यामध्ये स्थित असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मानवी त्वचा आहे. त्वचा 2 थरामध्ये गठीत होते हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यानंतर त्वचेला जो रंग येतो आहे तो मेलॅनिन या घटकामुळे रंग प्राप्त होतो त्वचेला. पुढे मग त्वचेचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हणायचं, त्याला डर्माटॉलॉजी असं आपण म्हणतो. मानवाच्या त्वचेमध्ये तळ हातामध्ये तेलग्रंथी असतात हे लक्षात ठेवा. मानवाच्या शरीरात ओठामध्ये सर्वात कमी तेलग्रंथी आहे आपण म्हणतो, त्याच्यामुळे ओठ जी फाटणी आपण म्हणतो हिवाळ्यामध्ये ते घडतंय. आणि मानवी त्वचेद्वारे दिवसभरामध्ये 600 ml एवढा घाम उत्पादित होत असतो. पुढे कान, एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय. कानाचे 3 भाग, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण. डोळा, आपण बघतो डोळ्यामुळे आपल्याला दिसतंय. डोळ्याचा अभ्यास कोरोटोप्लास्टी याच्यामध्ये केला जातोय. गोल डोळा, त्याचा व्यास 1 इंचाच्या जवळपास आहे. डोळ्यामध्ये एकूण 7 स्नायू असतात आणि डोळ्याचा नेत्रगोल हा 3 आवरणापासून बनलेला असतो हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, मानवी शरीर अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. या संदर्भातले अजून काही मुद्दे आपले बाकी आहेत जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.